हॅलो गाईज, वेलकम टू माय यूट्यूब चॅनल. मी सीमा कटप. तर मी खूप साऱ्या वेगवेगळ्या टॉपिकवर तुमच्यासोबत व्हिडिओ घेऊन येत असते. तसाच आज एक नवीन टॉपिक आहे. तर आज करायचे आहेत आपल्याला ॲब्रो, म्हणजे आपल्याला घरीच ॲब्रो कशा करायच्या तर मी ते सांगणार आहे. तुम्हाला जर शिकायचं असतं आणि तुम्ही जर बिगिनर्स असतात तर हा व्हिडिओ पूर्ण बघा, जेणेकरून तुम्ही पण शिकताल. तर व्हिडिओवर जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. त्या साईडला बेल आयकॉन आहे ते क्लिक करा, जेणेकरून माझ्या प्रत्येक व्हिडिओचं नोटिफिकेशन सगळ्यात आधी तुम्हाला भेटेल. तर मी आज म्हणजे ॲब्रो जो करणार आहे. तर आपण मार्केटमध्ये आपल्याला थ्रेड पण भेटतो, स्पेशल तो म्हणजे थ्रेडिंगसाठीच असतो. तर मी आज आपला जो घरी रीळ असतो, जे की प्रत्येक घरी अवेलेबल असतो, म्हणजे आपल्याला जर कुठं जायचं असला आणि काही जरी करायचे असल्या आणि आपल्याकडे थ्रेड नसला तरी पण आपण करू शकतो. तर मी आज तुम्हाला तशाच मी ॲब्रो कशा करायच्या तर मी ते सांगणार आहे. तर आपल्याला लागणार आहे त्याच्यासाठी एक शिजर, कात्री आणि एक रीळ घेतलेला. मी साधाच रीळ घेतला आहे. तर काय होतं, कोणाला पण म्हणजे ॲब्रो करायचे असतात तर म्हणजे ॲब्रोचा शेप कसा घ्यायचा तो लक्षात येत नाही. तर त्याच्यासाठी एक नवीन ट्रिक मी यूज करणार आहे. तर आपल्याला अगोदर करायचं आहे ॲब्रो. तर मी अगोदर पेन्सिल घेतली, बघू शकता. तर मी ते एक समोर मिरर ठेवलेला आहे. तर काय करायचं आहे, आपल्याला जेवढ्या ॲब्रो करायच्या आहेत ना तेवढं आपल्याला एक लाईनिंग काढून घ्यायची आहे. म्हणजे आपल्याला कळेल की ॲब्रो कुठून करायची ते. बघू शकता मी अगदी हलकी एक रेष वडलेली आहे. आणि सगळ्यात अगोदर आपल्याला हे समोरचे केस असतात. तर खूप जणांचे ॲब्रो खूप ब्रॉड असतात, पण माझे जास्त ब्रॉड नाही आहेत. तर सगळ्यात अगोदर आपण त्याला विंचरून घेऊया आणि हे वरचे केस आहेत ते कट करूया. आणि हा थ्रेड आहे, तर आपल्याला स्वतःची करायची असेल काय करायचं आहे, आपल्याला म्हणजे एक थ्रेड काढून घ्यायचा आहे. साधारण एवढा थ्रेड काढून घेऊयात आणि ह्याला आपल्याला एक गाठ द्यायची आहे. बघू शकता मी एवढा घेतलेला आहे. माझा थोडासा आवाज खराब येईल कारण की मला सर्दी झालेली आणि आवाज थोडासा घसा बसलेला आहे त्याच्यामुळं. तर बघू शकता सगळ्यात अगोदर स्टार्टिंग करताना काय करायचं आहे, एका रेषेमध्ये केस आले पाहिजे. फक्त ॲब्रो करताना आपली स्किन आहे ती थ्रेडमध्ये आली नाही पाहिजे, त्याच्याकडे एक लक्ष द्यायचं आहे. एका रेषेमध्ये केस आले पाहिजे. थोडेफार राहिले तरी आपल्याला परत एक एक करून काढून घ्यायचं आहे. बघू शकता ह्या ॲब्रोमध्ये आणि ह्या ॲब्रोमध्ये किती म्हणजे फरक दिसायला लागला आहे. तरी पण अजून पूर्ण नाही झाली आपली.
जर आपण म्हणजे आयब्रोचा थ्रेड जर यूज केला तो जास्त तुटत नाही, आणि आपण जर हा घरचा यूज केला म्हणजे आपण जो कपडे वगैरे शिवतो त्याचा, तर हा थोडासा तुटतो जास्त. आणि आपल्याला हे फोरहेडवरचे पण लगेच केस आहेत ते काढून घ्यायचे आहेत. बघू शकता आपले एक आयब्रो झालेली आहे, आणि आता आपल्याला सेम ही पण आयब्रो अशीच करायची आहे. तर अगदी छोट्या छोट्याले केस असतात ते पण आपल्याला पूर्ण काढून घ्यायचे आहेत. तर आता आपण ही आयब्रो पण लगेच चालू करूयात. ही झालेली आहे आणि हिला पण आपल्याला पेन्सिलनी, मला पेन्सिल यूज करायची गरज नाही लागत आहे कारण की मला सवय आहे, तर मी तशीच आयब्रो करते. पण ज्यांना म्हणजे शिकायची आहे आणि एकदम म्हणजे आयब्रो करताना डायरेक्ट एक करायची असते आणि डायरेक्ट वेगळीच होती, त्याच्यासाठी आपण ह्यानी जर रेश ओढून घेतली व्यवस्थित तर बरोबर येते. तर आपण ह्याची पण घेऊयात. तर बघू शकता दरवेळेस दोरा घेतल्याच्या नंतर मला एक गाठ दिली, आणि दोरा कधी पण घेताना काय करायचं आहे आपल्याला जेवढा कम्फर्टेबल वाटेल. खूप जर जास्त काढला तुम्ही तर तुम्हाला म्हणजे आयब्रो करायला सोपे नाही जाणार, आणि 2-3 वेळेस फक्त त्याला असा पिळा टाकून घ्यायचा आहे. आणि सगळ्यात अगोदर कट करून घ्यायचे आहेत. आणि कधी पण ह्या साईड उजव्या साईडची आयब्रो करताना आपल्याला ह्या साईडनी केस, ह्या डायरेक्शनने केस काढायचे आहेत, आणि ही आयब्रो करताना आपल्याला ह्या डायरेक्शनने केस काढायचे आहेत. तुम्ही जर ही आयब्रो करताना पण सेम ह्या डायरेक्शनने काढले तर ते निघत नसतात, कारण की उलट्या डायरेक्शनने जेव्हा तुम्ही केस काढता तेव्हाच केस निघतात.
आणि आपल्याला हे केस आहेत हे पण आणि आता आपल्याला फोरहेडवरचे जेवढे केस आहेत ते पण काढून घ्यायचे आहे. बघू शकता आयब्रो केलं की वेगळाच म्हणजे वेगळाच फेस लुक येतो आणि आयब्रो नाही केलं की वेगळा दिसतो. तर आपल्याला पूर्ण फोरहेडवरचे पण हेअर काढून घ्यायचे आहेत. बघू शकता किती सोप्या पद्धतीत आणि अशा पण बिगनरसाठी तर खूप म्हणजे शिकण्यासारखे आहे. तर अशा पद्धतीत आपण खूप सोप्या पद्धतीत आयब्रो करू शकतो. तर आजचा व्हिडिओ कसा वाटला मला हे कमेंट करून नक्की सांगा. व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, तुमच्या फ्रेंड्ससोबत पण शेअर करा आणि चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. त्या साईडला बेल आयकॉन आहे ते क्लिक करा, ऑलवर प्रेस करा. जेव्हा पण मी नवीन व्हिडिओ अपलोड करेन तर सगळ्यात अगोदर तुम्हाला भेटेल. तर व्हिडिओ आवडल्यास लाईक